हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने कोणते लाभ होतात याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, भगवान शिव म्हणतात की जर एखाद्या माणसाने कुत्र्याला ही वस्तू खायला देण्याचे हे 7 फायदे आहेत. आपल्याला माहीत नसतील तर आज आपण जाणून घेणार आहोत. कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवांनी सांगितले आहे. एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, स्वामी, मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने काय फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते. त्याच्या आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला 8 लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते. एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर सहज येते, पण कुत्र्याचे नाव बदनाम होते. म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का? याबद्दल मी तुम्हाला कथा सांगणार आहे. ती कथा लक्षपूर्वक ऐका. असे मस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा, जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल. यामागची शास्त्रीय कारणेही कळतील. भगवान शिव म्हणाले, देवी पार्वती, एकेकाळी एका जंगलात काळवीट होते आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता. तो खूप असहाय्य होता आणि तो भुकेला तहानलेला होता. गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा, पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे. एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता. तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला, हे मुनिवर, मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात. म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलेलो आहे. मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या, जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल. तेव्हा ऋषी म्हणतात, अरे श्वाना, गावातल्या कोणी तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का? भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, मी तुम्हाला काय सांगू? माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर ऋषी म्हणतात, हे हंस, मला सांग की तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवीन. मग कुत्रा म्हणतो, ठीक आहे म्हणे, बरं, मी तुला माझा भूतकाळ सांगेल. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, जगातील लोकांनो, आमच्यावर दया करा. आम्हाला घर नाही, दार नाही. आम्ही असेच पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतो. निवारा नाही, लिहिणे वाचणे माहीत नाही, म्हणून हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा आम्ही भटकत राहतो. आपल्याला लिहायचे वाचायचे सर्व काही कळते. आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही. आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील कळत नाही. हे आमचे दुर्दैव समजा, पण आम्हालाही तुमच्यासारखी भूक लागते. दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखते. तुझ्यासारखे रडायचे आम्हालाही कळते, पण तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत. म्हणून आमच्यावर दया करा. यापुढे आम्हाला त्रास देऊ नका. देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे. त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता. आम्ही तुमच्यासारखी माणसे नाही. आम्ही असेच प्राणी आहोत. जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते. त्यावेळी जसे तुमच्या जन्मालाच गाणे वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो. मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे, पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आहे ती लोक कुत्री म्हणतात. ती राखीच्या ढिगाऱ्यात तिच्या 5 मुलांना छातीशी धरून पडली होती आणि 5 भाऊ होतो. मी लहान होतो, त्यामुळे मी अशक्त होतो. आई आमच्याकडे क्वचित यायची, कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती. तिने जर खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे. आम्ही 5 भाऊ एका आईवर अवलंबून होतो. ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची. जेवणासाठी कधीकधी ती खायला आणायला धावत असे, पण ती नेहमी आम्हा 5 जणांची खूप काळजी घेत असे. शेवटी ती आमची आई होती. ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे. आई गावातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात उभी पिके खायला कोणी जंगली प्राणी आले तर आमची आई त्याला पळवून लावायचे.
गावकरी लोकांसाठी इतके करूनही आमच्या आईला कोणी खायला दिले नाही. आमच्या आईला आणण्यासाठी घासघीस करण्यात भाग पडले गेले. किती वेळा लोक तिला लाट्या मारून हाकलून देत असे. ती गरीब आहे. त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती. शेवटी आई म्हणून जगले. भुकेने तिला शांत बसू दिले नाही. गावकरी लोकांनी त्याला पाहून आनंद वाटला नाही. असहाय्य होऊन तिला शिवभक्तांच्या घरोघरी सतत ये-जा करावी लागत होते. काही खायला मिळाले तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे. अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठाकाठ्या घेऊन तिचा पाठलाग करायचे. काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत. त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा. तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो, हे मुनिवर, आमच्या आईने काय नुकसान केले? तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले. भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यातच नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते. एका दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला. थंड थंडीत आमचे 3 भाऊ गारठून मेले. त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही. मग कुत्रा म्हणतो, हे मुनिवर, आता फक्त आम्ही दोघे उरलो आहोत. आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती. पण एके दिवशी त्याच गावात एका साहेबाच्या घरी मेजवानी चालू होते आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होते. त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते. आई पुन्हा पुन्हा अन्नाच्या शोधात होती. मग लोक त्याला शिव्या देऊन पळून लावायचे. परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर काय बिघडले असते? त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली. जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई तिथे खाण्यासाठी काय मिळेल का असे विचारू लागली. परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि तिच्याकडे धावले. त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली. 2-3 माणसे काठी घेऊन थिरकपणे तिच्या मागे धावले. माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली. पण तिला काही मार्ग सापडत नव्हता. समोरून काही लोक काठी घेऊन येत होते म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली. हे म्हणे बरं, माझ्या आईला बाहेर पडताना अनेक आश्चर्य वाटले नाही की लोक तिथे मेजवानी करीत आहे. परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की सर्वजण जेवण करत असलेले उभे राहिले, त्यांचे खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते अन्न ओलांडल्यामुळे ते अन्न खराब झाले असे म्हणू लागले. सर्वजण आपापसात चर्चा करत होते, आता काय करायचे हे जेवण तर खराब झाले. ज्याच्या घरी मेजवानी होते ते साहेब ढसाढसा रडायला लागले. काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उड्या मारलेले जेवण कसे खराब होऊ शकते? आपले तोंड अन्न किंवा पानावर ठेवले आहे का? त्याने फक्त अन्न ओलांडले आहे म्हणून खराब कसे झाले? शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात, त्यांना घरात झोपवतात आणि खायलाही देखील देतात. त्यामुळे त्यात काही वाईट नाही. त्यामुळे कुत्र्यांना ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही. पण काही मोठ्या घराचे लोक होते, ते एकालाही आत येऊ दिले नाही. अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून आपल्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते. ते सर्वांना गरिबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले. असा आनंद तिने उभ्या आयुष्यात कधी अनुभवला नव्हता. आनंदाच्या भरात ती खूप खुश होती आणि आनंद संपवला नव्हता. पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता. जेवण करून त्या आरामात पडले असताना रागाच्या भरात साहेबने मोठी काठी घेऊन आले आणि तिला बेदम मारले. तिला बाहेरून पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि दणक्याच्या मारामुळे ते मोठ्याने ओरडू लागले. पण त्या क्रूर माणसाला तिची दया आली नाही. तो तिला बेदम मारत राहिला. त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला. तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावले. म्हणाले, साहेब, जाऊ द्या. भुकेने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. हा तर प्राणी आहे. त्याला चांगले वाईट असे ज्ञान नाही. आता त्याला मारून काय मिळणार आहे? जे व्हायला नको ते झाले. लोकांनी त्यांची समजूत काढली. त्या साहेबांची समजूत घातल्यानंतर
आमच्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला. आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याचे जीवन किती दुःखाने भरले आहे. फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना बेदम चोरासारखे मारले जाते. या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. त्यानंतर तो कुत्रा आहे म्हणाला, आहे हे मुनिवर. एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला. त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजण्यासाठी ठेवल्या. पीठ मळून ठेवले. ते पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला. इकडे तिकडे फिरत फिरत माझी आई तिथे पोहोचली. तिला ते मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागले की या पीठाचा मालक येथे नाही आहे असा विचार करून ते पीठ खाऊ लागली. दुसरीकडे विहिरीजवळून एक कुत्री आपले पीठ खात असल्याने ब्राह्मणाने पाहिले. त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला, कारण तो सुद्धा 2 दिवस उपाशी आणि थकलेला होता. त्याला काही लोक म्हणाले, अरे ब्राह्मण देवा, या कुत्र्याने तुझे जेवणही खराब केले. काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाक खराब करून टाकला. तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला, भाऊ, मला कसे कळेल की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबले आहे. तिला येताना पाहून ब्राह्मणाने त्या कुत्रीवर काठीने हल्ला केला. आईला ते पीठ तर खाऊही दिले नव्हते. त्याहीपेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आले. माझे अनेक महिने लगडत फिरत राहिले. मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले. पुढे कुत्रा म्हणतो, हे ऋषी, आपल्याला हीच कमतरता आहे ज्याच्यामुळे आपल्याला वेदना होतात. शूद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे. जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही. हे केवळ त्यांच्या घरचे संरक्षण करत नाही तर अनेक फायदे देखील आहेत, मानवांना माहीत नाही. भगवान शिव म्हणाले, देवी पार्वती, कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय होतात? जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी गायीची असते, शेवटची पोळी कुत्र्याची असते. जी स्त्री पुरुष कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी खाऊ घालतात त्याचे नशीब मी स्वतः बदलतो. तोच व्यक्ती खरा भाग्यवान असतो. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढच्या आणि मागची पोळी स्वतःच खातो. याचा कुत्र्याचा जमिनी जीवनावर परिणाम होतो. त्यालाही माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याची पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा आहे की जेव्हा शनी ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो. त्याची कोणतीच कामे होत नाहीत. सदैव त्याच्या नशिबी नुकसानच असते. प्रत्येक वेळी त्याला आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. माणसाची महादशा सुरू होते आणि त्यांनी केलेले काम आपोआप बिघडू लागतात. ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते. अशा परिस्थितीत जर व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यांच्यातील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते. तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता नसते. कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातून तुम्ही हळूहळू सुटका होते. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो आणि सहावा फायदा म्हणजे तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळतात. कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा म्हणजे तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते. तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात. कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा तो म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो आणि कारण देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतो. जो सर्व प्राणीमात्रांवर दया करतो
त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो. देवाचा आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहतात. अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे 8 फायदे सांगतात. जो कोणी कुत्र्याला खायला देतो त्याचे 8 फायदे त्याला नक्की मिळतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.